हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 मध्ये जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदाच्या भरतीवर फोकस करून शिपाई पदासंबंधीचे जे 10वी लेवल SSC लेवलचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत ते असामान्य ज्ञानाचे प्रश्न अभ्यासणार आहे. आणि जसे की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण या नोंदणी व मुद्रांक विभाग 2025 वर फोकस करून याची व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आणि या व्हिडिओ सिरीज मधील सामान्य ज्ञानाचा हा भाग 6वा आहे. यापूर्वी आपण इंग्लिश आणि मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर आहेत, तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा. परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. आता चला पुढे पाहूया. पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत? गीतकार विचारले. गीतकार आहेत राजा बडे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राजा बडे. ओके, गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्यगीत कधी तर 19 फेब्रुवारी. ओके, 19 फेब्रुवारी 2023 पासून अधिकृतपणे स्वीकारले गेले. गीतकार आहेत राजा बडे. हे नागपूरचे कवी आहेत. ओके, नागपूरचे प्रसिद्ध कवी आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर या गीताला संगीत कुणी दिलं होतं तर श्रीनिवास खळे यांनी या गीताला संगीत दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा, संगीत श्रीनिवास खळे यांनी. आणि या गीताचं गायन कोणी केलं असेल तर ते केलेलं आहे शाहीर साबळे. शाहीर साबळे यांनी या गीताचे गायन केलेले हे लक्षात ठेवा. त्यानंतर या गीताचा कालावधी किती वेळ आहे? कालावधी तर याचा कालावधी आहे 1 मिनिट 41 सेकंद इतका. ओके, हे महत्वाचे पॉइंट आहे, तिथून लक्षात ठेवा. चला, ऑप्शन मध्ये सुरेश भट. तर सुरेश भट हे प्रसिद्ध कवी गझलकार आहेत. ओके, त्यांनी युगंधरांचा संदेश घ्या यासारखी महत्वाची गाणी लिहिलेली आहेत. त्यानंतर जी विद्या करंदीकर आहेत ते मराठीतील महान साहित्यिक व कवी होते, विद्या करंदीकर. ओके, त्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सर्व आता शिपाई पदाची भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे. ओके, आणि शिपाई पदाच्या भरतीला जर आपण फॉर्म भरतोय तर आपण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन तर जन्माला आलेलो नसणार आहे. सगळे आपण शेतकरी कष्टकरी घरातीलच मुलं आहेत, बरोबर. मग आपल्याला कष्टाची काय भीती आहे का? आपण कष्ट करतच आलेलो आहे. मग आता आपल्याला फक्त इथे डोकं चालवायचे, फक्त अभ्यास करायचे. कष्टाला आपण घाबरत नाही हे तर सर्वांना जग जाहीर आहे. मग अभ्यासाचं कष्ट आपल्याला थोडे दिवस करायचे, आपली परीक्षा होईपर्यंत. जर हे आपण कष्ट केलं, कारण आपण हा फॉर्म भरतोय याचा अर्थ आहे हा आपली शेवटची संधी आहे, हा आपला लास्ट चान्स आहे, म्हणून हा आपण फॉर्म भरलेला आहे. आणि 284 जागांची सुवर्ण संधी देखील आहे. या संधीचं सोनं जर नाही केलं तर मग आपल्याला पुढं पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आता हातात चान्स आहे, तोपर्यंत जास्त कष्ट करा, जास्त मेहनत करा. जेवढा घाम गाळायचे तेवढा घाम गाळा आणि परीक्षेत यश तुम्हाला यामुळे नक्की भेटणार आहे आणि परीक्षेत यशाला गवस निघाला. ओके, चला पुढे पाहूया. पहा, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तत्पूर्वी मित्रांनो तुमच्यासाठी एक खुश खबरी आहे. ओके, आता तुमच्या आग्रहास्तव आपण जी 200 मार्क्स आहेत, या 200 मार्क्सची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेवर आपण 200 मार्क्सची फुल लेंथ टेस्ट लॉन्च केलेली आहे. ओके, फुल लेंथ टेस्ट. यामध्ये आपण टोटल 7 टेस्ट घेणार आहेत. IBPS पॅटर्नवर टेस्ट असेल. ओके, IBPS पॅटर्नवर टेस्ट आहेत. टोटल 7 टेस्ट आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे सर्व प्रश्न आहेत. आणि विशेष म्हणजे मित्रांनो जे इंग्लिश, हे महत्वाचे पॉइंट लक्षात घ्या. इंग्लिश आणि जे गणित बुद्धिमत्ता आहे ते आपण जे IBPS ने विचारलेले आहेत, IBPS ने जे त्याच्या एक्झाम मध्ये ज्या RRBच्या एक्झाम आहेत, RRB तसेच बँकिंगच्या एक्झाम आहेत, म्हणजे RRB ग्रामीण रुरल बँक, हे लक्षात घ्या. त्याच्या ज्या क्लार्क पदाच्या एक्झाम्स आहेत त्या क्लार्क पदाच्या आपण क्वेश्चन्स अनालिसिस केलेत आणि त्या पद्धतीने आपण क्वेश्चन्स मॅथ्स आणि इंग्लिशचे क्वेश्चन्स बनवणार आहे. आणि फक्त या क्लार्कची लेवल आपण कमी करून तुम्हाला शिपाई लेवलची आपण ती एक्झाम घेणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे ती टेस्ट सिरीज. तुम्ही नक्कीच जॉईन करा. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18
27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दलची माहिती घ्यायची आणि त्यासाठी आपण फी ठेवलेली आहे फक्त 199. म्हणजे 7 टेस्ट आपण घेणार आहे तर एक टेस्ट तुम्हाला फक्त 28 रुपयाला भेटणार आहे आणि त्याची PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. PDF ती पण फुल एक्सप्लेनेशनची, ज्या पद्धतीने आपले व्हिडिओ असतात फुल एक्सप्लेनेशनचे त्या पद्धतीने तुम्हाला फुल PDF एक्सप्लेन करून मिळणार आहे. टेस्ट असणार आहे, ऑनलाईन टेस्ट असणार आहे. ओके, लाईव्ह टेस्ट असणार आहे ऑनलाईन आणि जरी ती तुम्हाला देता आली नाही तरी त्याची PDF देणार आहे. मग तुम्ही ती नंतर ऑफलाईन देखील सोडवून प्रॅक्टिस करू शकता, हे लक्षात ठेवा. ओके, आता पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर ती बलवंतराव मेहता समिती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बलवंतराव मेहता समितीने ही मांडली आणि ही समिती कधी स्थापन करण्यात आली होती? 1957 मध्ये स्थापन झाली होती आणि हिने काय केलं होतं तर त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली सुचवली होती. त्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे 3 स्तर ग्रामीण स्तरावर संकल्पना मांडली होती. ओके, आणि ही समिती केंद्र सरकारने स्थापन केली होती आणि 1977 मध्ये अशोक मेहता समितीने, एक महत्वाचा पॉइंट पहा, अशोक मेहता समितीने द्विस्तरीय प्रणाली सुचवली होती. ओके, आणि वसंतराव नाईक समिती ही आपल्या महाराष्ट्राने स्थापन केलेली समिती आहे. ओके, हे महत्वाचे पॉइंट. ही समिती राज्य पातळीवर त्रिस्तरीय रचना शिफारस केली होती वसंतराव नाईक समितीने, हे लक्षात घेण्याचे पॉइंट आहे तिथे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती? तर ती आहे अभिनव भारत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिनव भारत. ओके, अभिनव भारत. तर याचा बॅकग्राऊंड काय आहे तर सुरुवातीला या 1900 मध्ये मित्रमेळा, जे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत त्यांनी 1900 मध्ये नाशिक येथे मित्रमेळा संघटना स्थापन केली होती. ओके, मित्रमेळा संघटना. आणि ही संघटना कशी होती? ही संघटना गुप्त संघटना होती, हे लक्षात ठेवा, गुप्त संघटना. ओके, आणि या संघटनेचेच पुढे 1904 मध्ये रूपांतर होऊन मित्रमेळामध्ये जे रूपांतर झालं. ओके, म्हणजे मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर अभिनव भारत, सॉरी जरा मिस्टेक झाली, अभिनव भारत या संघटनेत मित्रमेळाचं रूपांतर झालं. ओके, अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेत रूपांतर झालं आणि या संघटनेची प्रेरणा सावरकरांनी कोणाकडून घेतली होती तर जे जोसेफ मॅजिनीच्या यंग इटली या संघटनेवरून. ओके, जोसेफ मॅजिनीची जी यंग इटली ही संघटना, यावरून या प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घेतली होती. अभिनव भारतने देशभरात शस्त्रसज्ज क्रांतीसाठी गुप्त कारवाया सुरू केल्या होत्या, हे देखील लक्षात ठेवूया. त्यानंतर ऑप्शन मध्ये देखील पाहूया. गदर ही 1913 मध्ये कुणी स्थापन केली होती? लाला हरदयाळ यांनी स्थापन केली होती, हे लक्षात ठेवा. आणि का तर भारतीय स्थलांतरित क्रांतिकारकांनी कॅनडा स्थापन जे क्रांतिकारी कॅनडामध्ये स्थलांतरित झाले त्यांच्यासाठी ही स्थापन केली होती गदर पार्टी. कुठे? कॅनडामध्ये, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भारत सेवक समाज हा देखील अति महत्वाचा आहे, इथे स्टार करून ठेवा. VIMP म्हणा, VIMP भारत सेवक समाज, VIMP क्वेश्चन आहे. कधी स्थापन झाली होती? 1905 मध्ये. कोणी केली होती? गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. IBPS चा खूप फेवरेट प्रश्न आहे हा देखील. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती, हे लक्षात ठेवायचे. अनुशीलन समिती, मागचे जे 5वा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण अनुशीलन समिती संबंधी डिटेल माहिती घेतलेली. ओके, 1902 मध्ये स्थापना झाली होती. त्यापूर्वीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, तुम्हाला या संबंधी माहिती पूर्णपणे मिळणार आहे. ओके, त्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन HRA ही संघटना 1924 मध्ये, कधी? 1924 मध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केली होती. ओके, महत्वाचे पॉइंट इथून या संबंधीचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे, लक्षात ठेवा. 1000 वन लाइनर क्वेश्चन्स आपण त्यामध्ये घेतलेले आहेत आणि आतापर्यंत आपल्या बऱ्याच मित्रांनी तो क्वेश्चन सेट घेतलेला आहे. त्यामध्ये तुमची कमी वेळात जास्त रिव्हिजन होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे जे GK चे सर्व क्वेश्चन्स आहेत 10वी लेवलचे, SSC लेवलचे, ते सर्व क्वेश्चन्स आपण तिथे घेतलेले. त्यामुळे ती PDF नक्की घ्या. त्यासाठी देखील तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवरच व्हॉट्सअप मेसेज करून फक्त माफक फी आहे 49 रुपये फी भरून ती
तो महाप्रश्नसंच तुम्हाला घ्यायचा आहे परीक्षेला आणि अभ्यासाला वेगळी दिशा द्यायची. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? नाना शंकर शेठ यांनी. ओके, पहा पर्याय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर शेठ. ओके, बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन. ओके, ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे, पहिली राजकीय संघटना आहे महाराष्ट्रामधील. ओके, आणि याची स्थापना कधी झाली होती? 1852 मध्ये याची स्थापना झाली होती. नाना शंकर शेठ यांनी केली होती, हे लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, ब्रिटिश राजवटीत भारतीयांचे प्रश्न मांडणे व त्यांचे समाधान करण्यासाठी ही संघटना म्हणजे त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. आणि याचमुळे नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचंय. ऑप्शन मध्ये देखील पाहूया. गोपाल गणेश आगरकर हे सुधारक व शिक्षण तज्ञ होते आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी व सुधारक जे वृत्तपत्र आहे याच्याशी हे संबंधित आहेत. ओके, त्यानंतर गोपाल कृष्ण गोखले सर्वंट्स ऑफ इंडिया म्हणजेच भारत सेवक समाज 1905 साली स्थापना, आत्ताच आपण पाहिलेलं आहे. ओके, याची स्थापना यांनी केलेली आहे. महत्वाचं व्यक्तिमत्व आहेत सर्वच, यांच्यावर तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% प्रश्न आहे, हे तुम्ही गॅरंटेड लिहून घ्या. ओके, विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ओके, आत्ताच पाहिलं आपण अभिनव भारत. महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं होतं आणि गांधीजींचे अनेक म्हणजे सत्याग्रह हे महत्वाचं अस्त्र आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानुसार सविनय कायदेभंग चळवळ, भारत सोडो आंदोलन अशा पद्धतींची ते चळवळींशी संबंधित आहेत. असहकार आंदोलन आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं. असहकार आंदोलन कधी झालं होतं? असहकार आंदोलन तर ते झालं होतं 1920 मध्ये. ओके, आणि 1920 लाच, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? हिंदी महासागरात कोणती गर्ता आहे? तर ती आहे सुंदा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सुंदा. जरा जॉग्राफीच्या क्वेश्चन्स आपण थोडे कमी घेतलेत, सायन्स, हिस्ट्री आणि पॉलिटी हे भरपूर झालेले आहेत. आता आपण थोडा फोकस पुढच्या व्हिडिओपासून जॉग्राफीच्या लेक्चर्सवर देखील ठेवूया. ओके, चला आता इथे पहा, सुंदा गर्ता ही हिंदी महासागरात आहे. ओके, ज्याला जावा गर्ता देखील म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ऑप्शन मध्ये पाहूया. टोंगा गर्ता ही कोणत्या ठिकाणी आहे? तर ही प्रशांत महासागरात आहे. ओके, प्रशांत महासागर. यावर गर्तांवर देखील प्रश्न येतोच, लक्षात ठेवा. 10th लेवलचाच आहे हे. त्यानंतर जपानी गर्ता. जपानी गर्ता म्हणजे जपानचे आंतरराष्ट्रीय समुद्राकडे जाणाऱ्या समुद्र स्रोताचा जो गड्डा आहे त्याला जपानी गर्ता म्हणतात. त्यानंतर मारियाना गर्ता ही देखील प्रशांत महासागरामध्ये आहे. ओके, प्रशांत महासागर इथेच ही मारियाना गर्ता आहे. ओके, आणि लोंग गर्ता समुद्राच्या खोल भागात असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा देखील. सील आणि वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? आता पहा, सील कधी पण लक्षात घ्या मित्रांनो, सील जे मासे आहेत ते थंड म्हणण्यापेक्षा बर्फाळ प्रदेशात आढळतात, हे लक्षात घ्या. सील मासे. ओके, इथून तुम्हाला हे लक्षात येईल. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टुंड्रा प्रदेश. टुंड्रा प्रदेश कसे असतात? हे शीत वाळवंट आहेत. टुंड्रा म्हणजे शीत वाळवंट असतात हे. ओके, सील आणि वॉलरस हे मासे मुख्यतः टुंड्रा प्रदेशात आहेत. ज्यात कोणता भाग येतो? आर्क्टिक महासागर वगैरे आहेत का? आर्क्टिक किंवा अंटार्क्टिक प्रदेशांचा यामध्ये समावेश होतो. हे मासे अत्यंत थंड हवामानात अस्तित्वात राहतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विषुववृत्तीय प्रदेश हे गरम प्रदेशांचे भाग आहेत. त्यामुळे इथे सील मी तुम्हाला सांगितलं बर्फाळ प्रदेशात राहतात, मग इथे सील राहतील का? तर नाही. त्यानंतर भूमध्य सागरी हवामान प्रदेश या प्रदेशात देखील शीत वाळवंटाच्या परिस्थितीचं प्रमाण नसल्यामुळे इथे देखील ते नसतात. उष्ण वाळवंटात तर काय विषयच नाहीये. उष्णकटिबंधीय प्रदेशात देखील ते नाही आहेत. गरम प्रदेशामध्ये ते राहत नाहीत, शीत प्रदेशात राहतात, मी आधीच सांगितलं. त्यानंतर पुढे पाहूया. हा देखील व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सर्वच प्रश्न पहा मित्रांनो, जे पण प्रश्न आपण घेतलेत VIP क्वेश्चन आहेत, हे लक्षात ठेवा. ओके,
जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? पहा, तो आहे व्हॅटिकन सिटी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 व्हॅटिकन सिटी. ओके, व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. त्याचं क्षेत्रफळ किती आहे? त्याचं क्षेत्रफळ आहे 44 हेक्टर. ओके, 44 हेक्टर्स म्हणजे 0.17 चौरस मैल एवढंच क्षेत्रफळ आहे याचं. आणि व्हॅटिकन सिटी कोणत्या खंडात आहे? हा युरोप खंडात आहे, युरोप खंडामध्ये. ओके, आणि कोणत्या शहरात? तर रोम शहराच्या मध्ये वसलेलं आहे. ओके, आणि हे एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे, धार्मिक स्थळ, महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे जिथं कॅथलिक ख्रिश्चन धर्मियांचं जे कॅथलिक चर्च आहे ते कॅथलिक चर्च जे मुख्यालय बोलतात तेच हे व्हॅटिकन सिटी आहे. इथे कॅथलिक चर्चचं मुख्यालय आहे, त्यामुळे धार्मिक दृष्टीने महत्त्वाचं आहे. ओके, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स ऑप्शनमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स हे मोठे देश आहेत. ओके, त्यानंतर रशिया. जर तुम्हाला सांगायचं झालं तर रशिया काय आहे? रशिया सर्वात लहान आहे का सर्वात मोठा आहे? आता इथं सर्वात लहान आहे म्हणून मी रशियाचं नाव घेतलंय. का घेतलं असेल तर व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश झाला. आणि मग रशिया कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर तो आहे रशिया. ओके, त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 98,242 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, हा देखील किती महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो. बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बीजमाता, तर ते राहीबाई पोपेरे यांना ओळखले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राहीबाई पोपरे. ओके, राहीबाई पोपरे या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत, अहमदनगर जिल्हा. त्यानंतर जर पुढं सांगायचं झालं तर अकोला तालुका, अहमदनगर जिल्ह्यातील जे अकोले तालुका आहे त्यातील या आदिवासी महिला शेतकरी आहेत. ओके, आणि त्यांनी जे पारंपरिक मूळ बियाणे आहेत त्यांचं संवर्धन व साठवणूक केली, हे लक्षात ठेवा. ओके, त्यांनी पारंपरिक मूळ बियाण्याचे संवर्धन व साठवणूक केली. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना काय म्हणतात? त्यांना बीजमाता म्हणतात, याच कार्यामुळे, हे लक्षात ठेवा. आणि 2020 मध्ये भारत सरकारने यांना पद्मश्री पुरस्कार देखील दिलेला आहे. हे पॉइंट महत्त्वाचे आहेत. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये सुप्रिया सुळे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. सईबाई टोपेरे इतिहासातील प्रसिद्ध स्त्री व्यक्तिमत्व आहेत. अरुणा ढेरे या प्रसिद्ध लेखिका आहेत. अरुणा ढेरे लेखिका व कवयित्री आहेत. ओके, लेखिका व कवयित्री आहेत अरुणा ढेरे. आणि इंदुमती पाटणकर या सामाजिक कार्यकर्ते आहेत. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, आणखीन एकदा आठवण करून देतो. 1000 प्रश्नांचा वन लाइनर प्रश्नसंच, महाप्रश्नसंच जर आणखीन तुम्ही घेतला नसेल तर लगेच घेऊन द्या, कारण कमी वेळात जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन त्यामुळे होणार आहे. आणि त्यासोबतच आपली 7 टेस्टची फुल लेंथ टेस्ट देखील तुम्ही घेऊ शकता. फुल लेंथ टेस्ट त्यासाठी स्मार्ट रँकर चॅलेंज असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. आणि 7 संडे 7 टेस्ट असा त्याचा आपला लोगो आहे, म्हणजे टॅगलाईन आहे. ओके, त्यामुळे आत्ताच तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल नका करू, त्याबद्दलची माहिती व्हॉट्सअप मेसेजवर भेटेल. त्यासाठी PDF साठी 49 आणि यासाठी 199 एवढे माफक फीजमध्ये आपण हे डाटा तुम्हाला देतोय. आता पहा, भारतामध्ये नोटबंदी. पहा, हा देखील VIP प्रश्न आहे की नाही तुम्हीच सांगा. तर ती कधी झाली होती? 8 नोव्हेंबर 2016. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 8 नोव्हेंबर 2016. ओके, तर त्या दिवशी काय झालं होतं? 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000च्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. ओके, याचा उद्देश काय होता? तर काळा पैसा, बनावट चलन आणि भ्रष्टाचार रोखणं असा होता. त्यानंतर 2000 आणि 500च्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. आणि आता पुन्हा 2000ची नोट पुन्हा माघारी घेतली आहे RBIने. आता ती पुन्हा बंद झालेली आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया.
पेटीएम या कंपनीचे संस्थापक कोण आहेत, तर ते आहेत विजय शेखर शर्मा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विजय शेखर शर्मा. हे घेण्यामागचं कारण काय, तर मित्रांनो हे जी सर्व नावे आहेत ती या UPI पेमेंटच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत, त्यासाठी आपण हे सर्व इथे घेतलेले. आणि पेटीएमनेच UPI पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणली होती, त्यामुळे पेटीएमवर प्रश्न विचारला जातो. ओके. पेटीएम ही भारतातील एक डिजिटल पेमेंट व ई-कॉमर्स सेवा देणारी अग्रगण्य कंपनीची स्थापना कधी झाली होती, 2006 मध्ये झाली होती. ओके. कंपनीचं मुख्यालय कुठे आहे, तर ते आहे नोएडा, उत्तर प्रदेशमध्ये. ओके. आणि पेटीएमचा वापर UPI, मोबाईल रिचार्ज, बँकिंग सेवा, बिल पेमेंट्स आणि ई-कॉमर्ससाठी होतो. त्यानंतर ऑप्शनमध्ये आनंद महिंद्रा हे महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष. ओके. कुणाल शाह हे क्रेडचे संस्था आणि जे पूर्वीचे फ्री चार्ज होते त्याचे संस्थापक होते. त्यानंतर अश्नीर ग्रोवर हे भारत पेचे सहसंस्थापक आहेत. आणि नंदन नीलकेनी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक व जे आधार आहे आधारचे माजी प्रमुख आहेत. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्प मुदतीची भरती होत आहे, कोणत्या योजनेनुसार, तर ते आहे अग्निवीर योजना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अग्निवीर योजना. कधीच सुरू केली होती भारत सरकारने, जून 20, 2022. मित्रांनो VIMP प्रश्न आहे हा देखील. अग्निपथ योजना जाहीर केली होती. ओके. आणि या योजनेअंतर्गत काय, तर 18 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी किती वर्षासाठी, 4 वर्षांसाठी सैन्य दलात, संरक्षण दलात म्हणजे सेवा करण्याची संधी दिली जाते. आणि भरती होणारा जो युवक आहे त्याला काय म्हणतात, त्याला अग्निवीर बोलतात. ओके. अग्निवीर बोलतात. आणि सेवा पूर्ण केल्यानंतर जे काही निवडक आहेत अग्निवीर त्यांना कायम सेवेसाठी संधी मिळू शकणार आहे. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये आयुष्यमान भारत योजना, यामध्ये गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी योजना आहे 5 लाखापर्यंत. ओके. त्यानंतर आत्मनिर्भर भारत ही योजना भारताच्या स्वयंपूर्णतेसाठी उद्योग, उत्पादन, साहित्य निर्मिती इत्यादींसाठी आहे. त्यानंतर गतिशक्ती योजना पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी म्हणजे रस्ते, रेल्वे, विमानतळ वगैरेंची सुविधा. आणि मिशन कर्मयोगी तर जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना डिजिटल ट्रेनिंग देण्यासाठी मिशन कर्मयोगी योजना सुरू केलेली आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, पहा ब्लू ओरिजिन या कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत, तर ते आहेत जेफ बेजॉस. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जेफ बेजॉस. ओके. ब्लू ओरिजिन ही अमेरिकन अंतराळ तंत्रज्ञान आहे. ओके. ही जी स्थापना 2000 मध्ये झाली होती, जेफ बेजॉस यांनी केली होती. आणि या कंपनीचा उद्देश मानवजातीला अंतराळात दीर्घकाळासाठी स्थायिक करणं असा होता. ओके. आणि जेफ बेजॉस यांनीच ॲमेझॉन कंपनीची स्थापना केली होती. ओके. आणि ॲमेझॉनचे संस्थापक आहेत आणि माजी CEO देखील राहिलेत. आणि ब्लू ओरिजिनने न्यू शेपर्ड आणि न्यू ग्लेन यासारखी अंतराळ वाहने विकसित केलेली आहेत. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये JRD टाटा भारताचे पहिले वैमानिक. पहा इथून हा कव्हर झाला प्रश्न. सर्व पॉईंट आपण परफेक्ट पद्धतशीर कव्हर करून घेतो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारतील भारतातील पहिले वैमानिक कोण, तर JRD टाटा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. टाटा समूहाचे प्रमुख नेतृत्व होते. त्यानंतर रतन टाटा महान व्यक्ती आहेत, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत. ओके. सामाजिक व औद्योगिक उपक्रमांमध्ये हे सक्रिय होते. ओके. महत्त्वाचे व्यक्ती आपले राहून गेलेले आहेत रतन टाटा. त्यानंतर एलॉन मस्क स्पेसएक्स कंपनीचे संस्थापक आहेत. त्यानंतर रिचर्ड ब्रॅन्सन हे व्हर्जिन गॅलॅक्टिक हे अंतराळ पर्यटन कंपनी सुरू केलेली यांनी व्हर्जिन गॅलॅक्टिक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, पहा ऑपरेशन जे सैन्य ऑपरेशन राबवतं ते देखील महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. ऑपरेशन सरद हवा हे ऑपरेशन कोणामार्फत राबवलं जातं, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ऑपरेशन सरद हवा, ऑपरेशन गर्म हवा हे जे ऑपरेशन्स राबवतं ते BSF राबवतं. ओके. BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भारतीय सीमा सुरक्षा दल.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ओके. ऑपरेशन सर्द दावा हे BSF द्वारे कधी चालवलं जातं तर हिवाळ्यात चालवलं जातं. का तर सर्दीच्या हंगामात राबवलं जातं, धुकं वगैरे असतं, त्यामुळे धुक्यात पुढचं काय दिसत नाही म्हणून ते ऑपरेशन सर्द हवा थंडीच्या हिवाळ्यात राबवलं जातं. तर राजस्थान आणि जे राजस्थान पाकिस्तानचा सीमा भाग आहे तिथे बेकायदेशीर हालचाली, घुसखोरी, अतिरेकी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. ओके. आणि ऑपरेशन गरम हवा हे कधी चालवलं जात असेल मित्रांनो? ऑपरेशन गरम हवा तर मुद्दामच हा प्रश्न घेतलाय. आता काय गरमीचा सीझन आहे म्हणूनच हा प्रश्न घेतलाय. तर ऑपरेशन गरम हवा हे उन्हाळ्यात चालवलं जातं. ओके. आणि BSF द्वारे चालवलं जातं. ओके. त्यानंतर भारतीय नौदल समुद्र सीमेवर कार्यरत असतं, भूदल आर्मी सीमांवर तैनात असतं, वायुदल हे आपल्या अख्ख्या भारतात आहेत याचे आणि हवाई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतं. आणि NSG तर NSG हे अतिरेकी विरोधी आणि खास ऑपरेशनसाठी वापरले जातं. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ 1942 मध्ये सुरू झाली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1942. भारत छोडो किंवा चले जाव चळवळ 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात सुरू झाली. आणि महात्मा गांधींनी करा किंवा मारा, डू ऑर डाय हा नारा यामध्ये दिला होता. ओके. आणि ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत निर्णायक टप्पा होता हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये गांधीजींचा पहिला सत्याग्रह कोणता? चंपारण्य सत्याग्रह. बरोबर. त्यानंतर दुसरा कोणता होता? 1918ला गिरणी कामगारांचा सत्याग्रह किंवा आणि एक होता खेडा सत्याग्रह. ओके. 1918 मध्ये हे महत्त्वाचे ठेवा. त्यानंतर मागाशी सांगितले 1920ला असहकार चळवळ. बरोबर. असहकार चळवळ 1920. आणि 1940 वैयक्तिक सत्याग्रह. आणि असे वैयक्तिक सत्याग्रह करणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? विनोबा भावे. मागचे जे आपलं भाग 5 आहे सामान्य ज्ञानाचा त्यामध्ये आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, आता पहा, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? मित्रांनो SSC लेवल आहे, 10th लेवल आहे. ओके. मग SSC लेवलला असेच प्रश्न येतात. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर ते होते पुतळीबाई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुतळीबाई. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. महात्मा गांधींचा जन्म कधी झाला होता? विचारणार म्हणजे विचारणारच आहेत. 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झाला होता हे लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी? तर तो पोरबंदर कुठे आहे? गुजरात. पोरबंदर गुजरात येथे यांचा जन्म झाला होता. यांच्या वडिलांचं नाव काय आहे? करमचंद. मग पूर्ण नाव काय आहे महात्मा गांधींचं? मोहनदास करमचंद गांधी. हे आपल्याला पाठच आहे, शाळेमध्ये आपण पाहिलेलं आहे. ऑप्शनमध्ये पहा, कस्तुरबा गांधी हे गांधीजींच्या पत्नीचे नाव आहे. ओके. कमलाबाई हे बाकीचे अशीच नाव घेतलेली. त्यानंतर पुढे पाहूया, आता पहा हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पुणे करार कोणामध्ये झाला होता? पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता. कधी झाला होता? 24 सप्टेंबर 1932 मध्ये. पण का झाला होता? तर दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्वसाधारण मतदारसंघ द्यावीत असं महात्मा गांधींचं मत होतं आणि त्यासाठी ते येरवडा जेलमध्ये उपोषणासाठी बसले होते. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व नेत्यांनी विनवणी केली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येरवडा जेलमध्ये आला आणि मग तिथे हा करार झाला. आणि या करारावर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही आहे बट महात्मा गांधी यांची या करारावर सही नाही हे लक्षात ठेवा. महात्मा गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी या करारावर सही केली आहे हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर याच कराराला, पुणे करारालाच काय म्हणतात? आंबेडकर गांधी करार म्हणतात, येरवडा करार असं देखील म्हटलं जातं. ओके. तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे.
त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? आत्ताच आपण फुल डिटेलमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे, बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येणारच आहे. फुल डिटेल पाहिले. प्रश्न पुन्हा एकदा पहा. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? योग्य आन्सर कमेंट करायचे. ओके, आन्सर कमेंट करा, फक्त ऑप्शन नको. त्यानंतरचा प्रश्न पहा. भारतामध्ये नोटबंदी कधी झाली होती? VIMP क्वेश्चन आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. ओके, विचारण्याची शक्यता दाट आहे. ओके, 5 पर्याय आहेत. 5 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे, फुल डिटेल अनालिसिस केलेला आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. भारतामध्ये नोटबंदी कधी झाली होती? ओके, योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तर मित्रांनो पुन्हा एकदा आठवण करून देतो. जर तुम्ही अजून 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात. तुमच्या बऱ्याच मित्रांनी आतापर्यंत तो प्रश्नसंच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा त्यांनी दिलेली आहे. कमीत कमी वेळेत तुमची जास्त रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला प्रश्नसंच घ्यायचा आहे. 177 पेजेस आहेत त्याची आणि त्यामध्ये टोटल जे प्रश्न आहेत ते 1 लाइनर स्वरूपात आपण घेतले. त्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास तुमचा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. फी एकदम माफक फी ठेवली आहे, फक्त 49. ओके, व्हॉट्सअप मेसेज करा आणि याच नंबरवर फी पेमेंट करून व्हॉट्सअप मेसेज करा. लगेच तुम्हाला PDF 2 मिनिटात पाठवली जाईल. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 मध्ये जे नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदावर फोकस करून शिपाई पदासंबंधीचे जे महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत. ओके, IBPS PYQ जे आहेत GK सामान्य ज्ञानाचे ते IBPS PO पॅटर्नवर आपण पाहिलेले आहेत. हे सर्व IBPS ने त्याच्या मागच्या एक्झाम्समध्ये विचारलेले प्रश्न आहेत. IBPS चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत. हे IBPS ची PYQ आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा, जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.